नमस्कार, वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण ज्वारीच्या पिठाचे खमंग असे वरणफळ बनवतोय। तर लगेच आता रेसिपीला करूया सुरुवात। वरणफळ किंवा चकोल्या करण्यासाठी इथे मी 1 वाटी म्हणजेच अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे। तर आपण जी वरणासाठी किंवा आमटीसाठी रोज वाटी वापरतो त्याच वाटीने मी 1 वाटी डाळ घेतली आहे। या डाळीला आता 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। चांगलं हाताने चोळून धुवायचं आहे, म्हणजे पावडर वगैरे असेल तर ती निघून जाते। इथे मी आता 2 वेळेस डाळ धुवून घेतली आहे, तर ती आपण कुकरमध्ये घालूया। तर आपण कुकरमध्ये ही डाळ शिजवून घेणार आहोत। 1 वाटी तुरीच्या डाळीसाठी आपल्याला 2 वाटी पाणी वापरायचं आहे। तुमच्या डाळीला जसं पाणी लागतं त्याप्रमाणे घालायचं आहे। तर मी आता 2 वाटी पाणी घातलं आहे। पाव चमचा हळद घालूया आणि 1 छोटा चमचाच मी यामध्ये तेल घातलंय। सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर आता आपलं झालेलं आहे, याची वाफ पण गेली आहे। तर झाकण उघडून पाहूया। तर एकदम डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। चमच्याने किंवा रवीने याला घोटून घ्यायचं आहे। आधी असं कोरडंच घोटायचं आहे आणि नंतर मग यामध्ये पाणी घालून सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी आता डाळ छान घोटून घेतली आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी पण घातलेलं आहे। नंतर गरज पडेल तर आणखी आपण घालूया। तर ही अशी डाळ आता झालेली आहे। आता आपण वरणफळासाठी पीठ भिजवून घेऊया। तर आज आपण ज्वारीच्या पिठाचेच वरणफळ करतोय। तर इथे मी 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे। वाटीने मोजून घेतलं तर 2.5 वाट्या हे पीठ आहे। यामध्ये आता 2 चमचे आपण बेसन घालूया, म्हणजेच चणा डाळीचं पीठ घालायचं आहे। चणा डाळीच्या पिठामुळे याला बाइंडिंग छान येतं आणि शिवाय या चकोल्या खायला पण टेस्टी लागतात। अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालूया, म्हणजे ह्याचा स्वाद छान येतो। चवीनुसार मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट घालूया। तर एरवी आपण वरणफळासाठी जे पीठ भिजवतो त्यामध्ये तिखट हळद घालत नाही, पण हे ज्वारीच्या पिठाचे आज आपण बनवतोय, थोडेसे चवीला छान लागावेत, टेस्टी व्हावेत म्हणून मी तिखट आणि हळद घातलेलं आहे। सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे कोरडे जिन्नस पिठामध्ये व्यवस्थित एकत्र होतात। आणि आता पीठ भिजवण्यासाठी इथे मी गरम पाणी घेतलं आहे। तर आपल्याला गरम पाण्यानेच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, कारण ज्वारीचं पीठ हे थोडंसं विसविसं असतं। गरम पाणी वापरलं म्हणजे या पिठाला थोडासा चिकटपणा येतो। तर आता थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे। इथे मी आता पीठ भिजवून घेतलं आहे। तर याला छान आपण हाताने असं मळून घेऊया। 2 ते 3 मिनिट मळून घ्यायचं आहे। पिठाला तुम्ही मळून घेतलं की ग्लुटेन रिलीज होतं आणि मग यामध्ये एक प्रकारचा चिकटपणा येतो थोडासा, आणि मग आपल्याला लाटायला सोपं जातं। तर इथे मी आता 2 ते 3 मिनिट हे पीठ छान मळून घेतलं आहे। शेवटी अगदी थोडंसं आपण खाली तेल घालूया, फार जास्त पण तेलाचा वापर करायचा नाही। आणि परत हे सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। शेवटी तेल लावलं म्हणजे या पिठाला चमक छान येते आणि ह्याचा थोडाफार जो चिकटपणा असतो तो पण कमी होतो। आणि लगेच आपल्याला हे आता लाटून घ्यायचे आहेत, कारण ज्वारीचं पीठ असल्यामुळे तसंच जर ठेवलं तर या पिठाला थोडंसं पाणी सुटतं। या पिठातून आता एक गोळा काढून घेऊया आणि त्याला हातावर छान मळून घ्यायचं आहे। नंतर त्याला असा गोल आकार हातानेच द्यायचा आहे आणि आता पीठ लावून पोळीप्रमाणे किंवा चपातीप्रमाणे ह्याला लाटून घ्यायचं आहे। गरजेप्रमाणे पीठ लावायचं आहे आणि लाटताना फार पातळ पोळी लाटायची नाही, थोडीशी जाडच ठेवायची आहे नेहमीपेक्षा। इथे मी आता ही पोळी लाटून घेतली आहे, थोडीशी जाडच ठेवली आहे। थोड्याशा अशा कडेने चिरा घेतल्या तरी काहीच हरकत नाही। हाताने तुम्ही असा गोलाकार देऊन घेऊ शकता किंवा ह्याचे मग साइड्स कट करून घ्यायचे, म्हणजे याला व्यवस्थित चौकोनी असा आकार येतो। आणि मग सुरीने आता कट करून घ्यायचं आहे। हव्या त्या आकारात तुम्ही हे कट करून घेऊ शकता, चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये। तर मी इथे चौकोनी आकारात कट करून घेते। तर एकदम मस्त असे हे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। असं ओळखूही येत नाहीये की हे आपण ज्वारीच्या पिठापासून बनवलेले आहेत।
आणि सुरीने निघाले नाही तर असं उलथण्याने त्याला उचकवायचं आणि मग काढून घ्यायचे. तर एकदम मस्त झालेले आहेत सगळे. आता एका ताटात काढून घेऊया, किंवा हाताने सुद्धा तुम्ही याला असा चपटा आकार देऊन छोट्या पुरीप्रमाणे बनवून घेऊ शकता. तर मी इथे आता काही लाटून घेतले आहेत, असेच आता सगळे लाटून घेते. गॅसवर मी आता एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलंय. तर ही स्टीलची कढई असल्यामुळे मी तेल घालूनच ती गरम करायला ठेवली होती, म्हणजे कढई जास्त जळत नाही. तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडली की लगेच 1 चमचा जिरे घालूया आणि जिरे छान फुलले की पाव चमचा हिंग घालूया. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि इथे मी आता अर्धा तास चिंच गरम पाण्यात भिजवत ठेवली होती, तर त्याचा कोळ काढून घेतला आहे. तर साधारण 1-2 चमचे हा चिंचेचा कोळ घातला आहे. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे चिंच घालू शकता, म्हणजे जसं आंबट पाहिजे त्याप्रमाणे. आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि लगेच आता यामध्ये आपण शिजवून घेतलेलं वरण घालायचं आहे. वरण घालून आता हे सगळं चमच्याने मिक्स करून घेऊया. बुडापासून हलवून घ्यायचं आहे. तर खूप छान असा ह्याला रंग आला आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम फोडणी अशी मस्त बसली आहे. तर आता यामध्ये अगदी थोडासाच मी गूळ घातला आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. एरवी वरणफळं बनवताना मी चिंच गुळासोबत गोडा मसाला वापरते, पण आज आपण हे ज्वारीचे वरणफळं बनवतोय त्यामुळे मी इथे गरम मसाल्याचा वापर केला आहे. त्यामुळे हे वरणफळं छान खमंग लागतात खायला. आता या वरणाला उकळी आली आहे, तर आपण यामध्ये पाणी घालूया. तर चांगलं 1-1.5 ग्लास मी पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित याला आता उकळून घ्यायचं आहे. आता वरणाला छान उकळी आली आहे, तर आपण हे यामध्ये सोडूया. तर गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवायची आणि दोन्ही हाताने यामध्ये सोडायचे. तर हे काम भराभर करायचं आहे आणि अधूनमधून याला चमच्याने हलवून घ्यायचं, म्हणजे हे एकमेकाला चिकटत नाहीत. तर मी आता हे सगळे यामध्ये सोडून घेतलेत. चांगलं बुडापासून याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे हे खाली लागत नाहीत. आणि छान हे आता 7 ते 8 मिनिट शिजवून घेऊया. दर 2 मिनिटाला याला असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे. आता 7 ते 8 मिनिट झाली आहेत, तर आपले वरणफळं छान शिजलेत. थोडेसे फुगले पण आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हे वरण पण छान असं घट्ट झालं आहे. तर शेवटी यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे, म्हणजे खायला हे एकदम मस्त लागतात. आता गॅस बंद करूया आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर असे गरमागरम हे ज्वारीचे वरणफळं खायला खूप छान लागतात आणि जसे जसे हे थंड होतात तसे थोडेसे घट्ट होतात, त्यामुळे शक्यतो गरम गरमच खा. तर अशा पद्धतीने हे वरणफळं जरूर करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला अवश्य कळवा. आणि ज्यांना ग्लुटेनची ॲलर्जी आहे, गव्हाचं पीठ चालत नाही, अशांसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.